नमस्कार. तर चला सकाळची सुरुवात खूप छान अशी झाली. देवपूजा झाली, तुळशीला पाणी घालून झालं, तुळशीची पण पूजा करून झाली आणि त्यानंतर इथं सूर्याला पण अर्घ दिलं. त्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी, चहा पाणी सर्व आवरलं होतं. सकाळचं रुटीन थोडक्यात तुमच्या संग शेअर करते. तर आज दिवसाची सुरुवात खूप छान अशी झाली आहे. तर चला घरामध्ये ना थोड्याच भाज्या शिल्लक होत्या, तर सर्व मिक्स भाजी करायची ठरवलं. तर 2 बटाटे होते, 1 टोमॅटो, त्यानंतर थोडासा फ्लावर होता आणि फ्लावर आहे ना कट करून घेतला. गरम पाण्याने चांगलं धुवून घेते, त्यावर कीटकनाशकाची फवारणी केलेली असते ना त्यामुळं. आणि आपल्या भाज्या आहे ना एकदम साध्या सिंपल असतात, जास्त झंझटीच्या नसतात. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर आता आहे ना कढईमध्ये तेल टाकले आणि कढई पण गरम करायला ठेवली. चुलीवरतीच भाजी करते मी. तर 2 पळ्या तेल टाकलंय त्यामध्ये आणि लसूण सोलून घेतलाय. लसूण पण टाकलाय थोडासा, 5-6 पाकळ्या. सुक्की भाजी बनवणार आहे मी. 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकली. जिरे मोहरी चांगली तळून घ्यायची. त्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे आणि टोमॅटोमधलं पाणी जळेपर्यंत आहे ना आपल्याला टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे, एकदम मऊसूत होईपर्यंत. तर एकदम साधी सिंपल भाजी आहे, म्हणजे रेसिपी आहे. तुम्ही ही टिफिनला पण देऊ शकतात किंवा मुलांना शाळेमध्ये पण देऊ शकतात आणि मुलं पण आवडीनं खातील. तर टोमॅटो परतल्यानंतर आपण बटाटा टाकून घ्यायचं आहे. बटाटा पण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना फ्लावर टाकायचं. तर आपण फ्लावर गरम पाण्यामधून आहे ना धुवून घेतलं आहे. मिठाचं पाणी केलं होतं मी. त्या पाण्यामध्ये ना धुवून घेतलं. त्यानंतर परतायला टाकलं आहे सर्व फ्लावर. आता आहे ना 2 मिनिटासाठी मीठ टाकून आहे ना फ्लावर, बटाटा आणि टमाटे चांगलं परतून घेते. जास्त वेळ नाही लागत भाजीला, 5 मिनिटातच भाजी होती. तर बघा आता परतून घेतलं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवू आपण यावरती. झाकण ठेवून आहे ना 2 मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची. त्यानंतर झाकण काढून बघायचं. तर बघा आपल्या भाज्यांचा कलर पण बदलला आहे. तर आता यामध्ये ना आपण आपले घरामधले मसाले ना ते टाकू. तर भाजी पण थोडीशी कच्ची आहे, पूर्ण नाही शिजली. फ्लावर थोडंसं बाकी आहे, पण मसाला टाकल्यामध्ये ना परतून घेतल्याबरोबर ते शिजून जाईल. तर आता झाकण ठेवायची काही गरज नाही आहे. आता मसाले टाकून घेऊ. पाव चमचा हळद टाकली आहे, 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे आणि 1 चमचा आहे ना गरम मसाला टाकला आहे मी. तर एवढे मसाले टाकून आहे ना परतून घेऊ आपण परत भाजी. आणि आता हे मसाले परतल्यानंतर आपली भाजी पण चांगली छान अशी परतून जाईल. परत आपल्याला भाजीमध्ये तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा असला ना तो पण टाकू शकतात. त्यांनी पण चव आहे ना एकदम छान लागते. मला काही टाकायचं नाही आहे, मी अशीच भाजी ठेवणार आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट आहे ना टाकू शकतात, पण थोडासा जाडसर ठेवायचा, त्याने ना चव छान येते. त्यानंतर कोथिंबीर टाकू. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळं मीठ काही टाकायची गरज नाही आहे. खूप छान रेसिपी झाली ही, नक्की करून बघा. तर चला आता आहे ना रेसिपी पण छान झाली आहे. आता आपण आहे ना सकाळचे पोळ्या करून घेऊ. आज भाकरी नाही करणार आहे, आज पोळ्याच बनवणार आहे चुलीवरती. तर बघा अशा पद्धतीची ना भाजी झाली आहे आपली. आणि त्यानंतर आहे ना मार्केटला द्यायला मका पण भरायची आहे आम्हाला. तर आधी आहे ना पोळ्या करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे कामं. पोळ्या म्हणजे स्वयंपाक जर झाला ना सकाळी लवकर, तर आम्ही नाश्ता वगैरे काही करत नाही. त्यामुळे स्वयंपाक झाला ते जेच ते जेवणं करून आणि कामाला लागतं. तर चला पोळ्या पण झाल्या. गाईला पोळी द्यायला आली होती, गाईला पोळी पण दिली. आता घरातली सर्वच भांडी वगैरे सर्व कामं आवरून झाली होती आणि इथंच घराजवळच मका टाकलेली होती. ही मका आहे ना मार्केटला द्यायसाठी भरायची होती. तर आज आम्हाला गोकुळ पण जोडी आला होता मका भरण्यासाठी. तर चला आता आम्ही ही मका भरून घेतो आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलतो. दोरी घे इकडे बांधा लागली थोडं दोन कोपरे बांधा लागतील जापर वर तिकडं हा तिकडं असं अटकून दे फक्त सुतळी. तर बघा हा ट्रॅक्टर भरायला ना आम्हाला 3 बर तास लागले. तर 3 तासानंतर एवढा ट्रॅक्टर भरून झाला. तर व्हिडिओची एंड इथंच करते. बाय, धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओत.